नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोलीस पाटील पद भरती जी हिंगोली जिल्ह्यातील असणाऱ्या गावाची भरती ही निघालेली आहे। या भरतीमध्ये असणारे फॉर्म भरण्याची तारीख असेल किंवा पेपरचा दिनांक असेल किंवा त्यांची आन्सर की असेल आणि त्यांची निवड असेल यादी, या सर्व बद्दल आपल्याला आज बघायचं आहे। आपण पाहू शकतात उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय हिंगोलीवरून प्रसिद्ध झालेली दंडाधिकारी कार्यालय हिंगोलीवरून प्रसिद्ध झालेली ही जाहिरातीचा दिनांक जो आहे तो दिसतोय तुम्हाला 9/1/2026 या दिवशी हे आलेलं परिपत्रक आहे। हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली उपविभागातील अप्रमाणे रिक्त असलेली पोलीस पाटील पदे भरण्याबाबत असं सविस्तरपणे त्यांनी तिथं जाहिरातीमध्ये दिलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात यामध्ये त्यांनी त्या गावातील असणारे जे काही आरक्षण सोडत झालेलं आहे या आरक्षण सोडत असणाऱ्या गावांची नावं पण यामध्ये दिलेली आहेत। आपण ते पाहत बसणार नाही, मी फक्त तुम्हाला सांगणार आहे की ऑनलाईन अर्ज कधीपासून भरायचा आहे। तर ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात म्हणजेच 12 तारखेपासून सुरू होणार आहे। 12 जानेवारी 2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। तर ऑनलाईन अर्ज म्हणजे सकाळी 10 वाजता फॉर्म भरायचे होते 12 तारखेपासून। तर ऑनलाईन अर्ज भरण्याची जी काही तारीख आहे ती आहे 26/1/2026, म्हणजे 26 जानेवारी पर्यंत हे फॉर्मची मुदत जी आहे ती तुम्हाला देण्यात आलेली आहे। सर्व उमेदवारांनी या तारखेपर्यंतच तुम्हाला तुमचे फॉर्म भरायचे आहेत हे लक्षात असू द्या। जी काही फॉर्म भरण्याची तारीख आहे ही खूप कमी वेळा वाढण्याची शक्यता आहे, परंतु आपल्याला जी काही फायनल तारीख असेल ही तारीख फक्त 26 जानेवारीची आहे हे लक्षात असू द्या। त्यानंतर आहे 3 नंबरचं पात्र अपात्र उमेदवारांच्या अर्जाची छाननी करून यादी प्रसिद्ध करणे। म्हणजे याच्यामध्ये काही लोकांनी जे काही फॉर्म भरलेले आहेत या फॉर्मची छाननी होते, व्यवस्थित फॉर्म भरलेला आहे का, व्यवस्थित माहिती भरलेली आहे का, माहितीला अनुसरून जागेला अनुसरून जर माहिती नसेल तर ते फॉर्म बाद करण्यात येतात आणि त्यानंतर 29 तारखेला त्याची छाननी होईल आणि त्या छाननीनुसार त्यांचे हॉल तिकीट जे आहेत हे हॉल तिकीट जनरेट होतील हे लक्षात असू द्या। त्यानंतर पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र निर्गमित करणे। संबंधित उमेदवारांनी संकेतस्थळावर प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्यायचे आहेत। म्हणजे जे काही उमेदवार पात्र झालेले आहेत ह्या पात्र उमेदवारांसाठी त्यांच्या पेपरचं हॉल तिकीट येणार आहे। कारण आपल्याला इथं माहिती आहे 2 गटामध्ये ही पोलीस भरती होत असते, एक म्हणजे लेखी आणि दुसरी म्हणजे तोंडी परीक्षा, ज्याला आपण मुलाखत म्हणतो असतं। आणि हे प्रवेश पत्र कुठून डाउनलोड करायचे आहेत तर ही तुमची वेबसाईट आहे हिंगोली ॲप रिक्रुटमेंट online.in या संकेतस्थळावरती तुम्हाला जाऊन व्हिजिट करायची आहे आणि यामधूनच तुम्हाला तिथे फॉर्म पण भरायचा आहे हे लक्षात असू द्या। आपण जालना जिल्ह्यामध्ये होणाऱ्या भरतीसाठी सर्व पद्धतीनं टेस्ट सिरीज घेतली होती। ज्या लोकांना टेस्ट सिरीज घ्यायची आहे त्यांनी 9405 82 87 42 या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे। तुम्हाला टेस्ट सिरीज गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न मुलाखत पर्यंत सविस्तर माहिती दिली जाईल। कारण जालन्यामध्ये झालेल्या पोलीस पाटील पद भरतीसाठी आपण उमेदवारांना पेपर पण दिलेले आहेत आणि सर्व मार्गदर्शन पण आपण शेवटपर्यंत केलं होतं। इथं स्पष्ट दिले त्यांनी लेखी परीक्षेचा दिनांक लक्षात असू द्या। जालन्यामध्ये फॉर्म भरण्याचा दिनांक बदलला होता, परंतु लेखीचा तारखेचा दिनांक बदललेला नव्हता। तुमच्या लेखी परीक्षेचा दिनांक आलेला आहे 8/2/2026, म्हणजे बरोबर 8 आणि फेब्रुवारीलाच तुमचा पेपर होण्याची शक्यता असेल। हीच तारीख फायनल असेल हे लक्षात असू द्या। म्हणजे पुढच्याच महिन्यामध्ये तुमचं सर्व जे काही पोलीस पाटलाचं निवड असेल यादीसहित हे तुमचं लागून जाणार आहे। त्यानंतर प्रथम उत्तर तालिका म्हणजे फर्स्ट आन्सर की प्रसिद्ध करणे। ज्या दिवशी पेपर होईल त्याच दिवशी आन्सर की तुम्हाला टाकली जाईल संकेतस्थळावर। आपणही तो पेपर झाल्याच्या नंतर त्याची संभाव्य उत्तरपत्रिका देणार आहोत हे लक्षात असू द्या। याच्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आमच्या सोबत राहायचं आहे, ज्यावरती आम्ही तुम्हाला कंपल्सरी पेपर्स देणार आहोत। त्यानंतर तुमचे गेस्ट पेपर्स असतील, क्वेश्चन्स असतील, जालना जिल्हा जो काही पेपर झालेला आहे ह्या पेपरला पाहण्यासाठी तुम्हाला
आमच्या 9405828742 यावरती संपर्क करायचा आहे, किंवा भारती सर जालना हे ऍप आहे, या ऍप मध्ये तो पेपर आपण टाकलेला आहे. ज्यांना तो पेपर घ्यायचा आहे जालन्याचा, ह्या विद्यार्थ्यांनी त्या ऍप मध्ये जाऊन तो पेपर टेस्ट सिरीज जी काही आहे ती परचेस करावी. म्हणजे जालन्यामध्ये असणारे प्रश्न सोडून तुम्हाला ती टेस्ट सिरीज फ्री मध्ये सोडवता येते. नंतर प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत व उत्तरपत्रिकेतील उत्तराबाबत लेखी आक्षेप आणि हरकती सादर करणे. म्हणजे काही लोकांना जर प्रश्नामध्ये अडचण वाटत असेल तर तुम्हाला ती जी काही प्रश्न आहेत ही प्रश्न 9/2/2026 या तारखेला 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपविभागीय कार्यालय येथे सक्षम राहून तुम्हाला ती लेखी द्यायची आहे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, काही प्रश्न, आता जसं जालन्यामध्ये 2 प्रश्न जे आहेत त्या 2 प्रश्नांची उत्तरं जी काही आहेत ते चुकीची आली होती, म्हणून अशा सर्व विद्यार्थ्यांना त्याचे गुण पण देण्यात आले होते, हे लक्षात असू द्या. असं होतं की मग ते प्रश्न जे काही चुकीचे आहेत ही प्रश्न एक तर कॅन्सल केली जातील, नाहीतर सर्व उमेदवारांना त्याचे गुण दिले जातील. अंतिम उत्तर तालिका म्हणजेच फायनल आन्सर की जी काय आहे ही फायनल आन्सर की तुम्हाला 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे, हे लक्षात असू द्या. आणि परीक्षेचा निकाल जो आहे तो परीक्षेचा निकाल सुद्धा 10 फेब्रुवारीला तुमच्या वेबसाईट वरती दिलेला असणार आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढची जी काही प्रोसेस असते ही पुढची प्रोसेस असते ते म्हणजे कागदपत्र तपासणी आणि मुलाखतीचा दिनांक 11/2 ते 13/2. म्हणजे जसं जालन्यामध्ये 2च दिवसामध्ये मुलाखती झाल्या होत्या, सेम त्याच धर्तीवरती इथं 2 दिवसामध्ये मुलाखती होणार आहेत, 11, 12 आणि 13. म्हणजे या 3 दिवसामध्ये त्या मुलाखती होतील. त्यामध्ये तुमची कागदपत्र तपासणी होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. तर मुलाखत कशी असते, मुलाखत कशी घेतली जातात याचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. कशा पद्धतीनं ते मुलाखतीचं त्यांनी अरेंजमेंट केलं होतं हे तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर आता तिथे काय सांगितले बघा, त्यांनी कोणत्याही दिनांकामध्ये बदल करण्याचा अधिकार राखून ठेवलेले आहेत, त्याबाबत झालेल्या बदलाबाबत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षा शुल्क विहित पद्धतीने भरावे. म्हणजे जर समजा काही पेपरच्या तारखामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जालन्यामध्ये 1 दिवस तारीख वाढवली होती, मात्र लेखी पेपरचा दिनांक वाढवलेला नव्हता, तसंच इथं त्यांनी सांगितलेलं आहे की जर काही असं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी ते सगळे अधिकार जी काही भरती काढणारे जे काही लोक आहेत यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत, ते त्यामध्ये व्यवस्थितपणे बदल करू शकतात, हे लक्षात असू द्या. फीस मध्ये त्यांनी सांगितले खुला प्रवर्ग 1000 रुपये आहे आणि आरक्षित दुर्बल घटक प्रवर्गासाठी 800 रुपये आहे. म्हणजे फीस ओपन साठी किती आहे तुम्हाला 1000 रुपये आणि बाकीच्यांसाठी किती आहे 800 रुपये आहे, हे लक्षात असू द्या. त्या प्रवर्गातून फॉर्म भरा आणि ती फीस पे करा. संकेतस्थळावर अर्ज भरताना त्याच वेळी परीक्षा शुल्क ऑनलाईन अदा करणे बंधनकारक राहील. म्हणजे परीक्षा शुल्क जे काही आहे हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे, हे लक्षात असू द्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात या वेबसाईट वरती तुम्हाला देण्यात आलेली आहे, या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. अर्जदाराने संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. पोलीस पाटील पदाचे परीक्षेचे अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाते. अर्ज सुद्धा ऑनलाईनच करायचा आहे आणि परीक्षा शुल्क सुद्धा ऑनलाईनच भरायचं आहे, हे लक्षात असू द्या. कोणत्याही प्रकारे परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. सदर ऑनलाईन अर्ज 26/1/2026 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत सादर करावेत. प्रस्तुत पदाकरिता केवळ उक्त संकेतस्थळावर विहित ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. म्हणजे तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर अर्ज भरायचा आहे आणि त्याची प्रिंट काढून ठेवायची, जी प्रिंट तुम्हाला मुलाखतीसाठी ज्यावेळेस तुम्ही जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला ती लागणार आहे, हे लक्षात असू द्या. त्याची फीस भरलेली ही सुद्धा पावती तुम्हाला त्याच्यामध्ये सोबत ठेवायची आहे. महत्वाचे काय काय आहे ते आपण बघून घेऊ. पोलीस पाटील पदासाठी काय काय महत्वाचं आहे यासाठी काही अटी दिलेल्या आहेत बघा. किमान आवश्यक अर्हता म्हणले ते अर्जदार हा किमान 10वी म्हणजेच SSC उत्तीर्ण असावा. म्हणजे जो उमेदवार 10वी उत्तीर्ण झालेला आहे अशाच उमेदवाराला इथे फॉर्म भरता येणार आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर वयोमर्यादा करता अर्जदाराचं दिनांक 26/1/2026 रोजी वय विचारात घेतले जाईल. म्हणजे 26/1/2026 जी काही जाहिराती दिलेली आहे या जाहिरातीच्या भरण्याच्या अगोदर, फॉर्म भरण्याच्या अगोदरच वय त्याच्यामध्ये विचारात घेतलं जाईल, हे लक्षात असू द्या.
अर्जदाराचं वय 25 पेक्षा कमी नसावं आणि 45 पेक्षा जास्त नसावं. म्हणजे अर्जदार कमीत कमी 25 वर्षाचा असला पाहिजे आणि जास्तीत जास्त 45 वर्षाचा असला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त आणि याच्यापेक्षा कमी जमणार नाही. पोलीस पाटील पदाकरता वयोमर्यादा शिथिलमय म्हणजे याच्यामध्ये काहीही पद्धतीनं कमी जास्तपणा केला जाणार नाही. म्हणजे आरक्षित असेल असं कुणाचं आरक्षण आहे म्हणून त्याला जास्त असेल, कुणाचं आरक्षण नाही म्हणून त्याला कमी असेल असं त्याच्यामध्ये केलं जाणार नाही. अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक आणि कायमचा रहिवासी असावा. तहसील कार्यालयाकडील वय व अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असलं पाहिजे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तहसीलला गेल्याच्या नंतर हे नाव व्यवस्थित पाहून घ्या आणि हेच प्रमाणपत्र तुम्हाला काढायचं आहे. तहसील कार्यालयातील वय आणि अधिवास प्रमाणपत्र असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. एज ऑफ डोमेसाईल त्याला म्हणतो. एज ऑफ डोमेसाईल म्हणा आणि एज ऑफ डोमेसाईलच त्याच्याकडून घ्या आणि तो त्याच गावचा रहिवासी असला पाहिजे हे पण समजून घ्या. तुम्ही दुसऱ्या गावाचे रहिवासी असताना तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. अर्जदाराने स्वतःचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा. जे अर्जदार आहेत यांनी त्यांचाच मोबाईल नंबर त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि आधार क्रमांक सुद्धा टाकायचा आहे. अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. पोलीस पाटील पदासाठी तुम्ही फॉर्म भरताय तर तुमच्यावरती कुठल्याही पद्धतीनं गुन्हा दाखल असला तर तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार नाही किंवा तुम्ही त्यामधून बाद होणार हे लक्षात असू द्या. कारण तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे आणि ते व्हेरीफाईड सुद्धा होणार आहे हे लक्षात असू द्या. म्हणून तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेच पाहिजेत आणि चारित्र्य प्रमाणपत्र सुद्धा तुमचं काय असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे, कॅरेक्टर सर्टिफिकेट असलं पाहिजे हे लक्षात असू द्या. महाराष्ट्र राज्याचे राज्यसेवा लहान कुटुंबातील प्रतिज्ञा पत्र नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक आहे. अर्जदाराची अर्हता दिनांकास 2 पेक्षा जास्त अपत्य नसावे. म्हणजे 2005 चा जो काही कायदा सांगतोय त्यानुसार फक्त तुम्हाला 2च अपत्य ज्या लोकांना आहेत अशाच लोकांना, अशाच व्यक्तींना इथे फॉर्म भरता येणार आहे हे लक्षात असू द्या. त्यानंतर प्रवर्ग निहाय आरक्षित पदाकरता प्रवर्गाचे सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे जो विद्यार्थी याच्यामध्ये फॉर्म भरणार आहे त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं खूप महत्वाचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी आत्ताच लागणार नाही हे लक्षात असू द्या. मात्र कास्टचं जे काही सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला कंपल्सरी देणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला सक्षम अधिकाऱ्याचं असलं पाहिजे असं त्यांनी तुम्हाला तिथं सांगितले. आणि कुठल्या जागेसाठी, फक्त आरक्षित पदासाठी. म्हणजे जर समजा ज्या गावातून NT, OBC, SC, ST पदासाठी जाहिरात सुटलेली आहे या विद्यार्थ्याकडे, या अर्जदाराकडे जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती अ, ब, भटक्या जमाती क, ड, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग अर्जदारांना 2025-26 कालावधी करता वैध असलेले उत्पन्न प्रगत व्यक्तिगट म्हणजेच क्रिमिलियर गटात मोडत असल्याबाबतचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. जो विद्यार्थी इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गामधून फॉर्म भरतोय अशा विद्यार्थ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॉन क्रिमिलियर सुद्धा असलं पाहिजे आणि ते वैध असलं पाहिजे. म्हणजे 2025-26 या वर्षामधलं तुमचं नॉन क्रिमिलियर आणि उत्पन्न प्रमाणपत्र असलं पाहिजे हे लक्षात असू द्या. नाही तर तुमचे अर्ज बाद करण्यात येतील. कुठल्याही ठिकाणी तुम्ही बाद केले जाऊ शकतात हे लक्षात असू द्या. आर्थिकदृष्ट्या AWS आरक्षित जागेसाठी 25-26 चे तहसीलदाराचे निर्गमित केलेले महाराष्ट्र राज्याचे आर्थिकदृष्ट्या AWS प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. जो विद्यार्थी जी जागा AWS मधून सुटलेली आहे अशाच लोकांसाठी AWS चं प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे हे लक्षात असू द्या. सर्व आवश्यक कागदपत्र पात्रता निकषांसाठी दिनांक 26/1/2026 हीच राहील. म्हणजे फॉर्म भरेपर्यंतच तुम्हाला हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्याच अगोदरचे कागदपत्र काढणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरचे कागदपत्र तुम्हाला चालणार नाही. ज्यामध्ये तुम्हाला नंतर काही डॉक्युमेंट्स देऊ शकतात अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे सांगता येणार नाही हे पण लक्षात असू द्या. सगळे जे काही कागदपत्र आहेत ही सगळी कागदपत्र तुम्हाला द्यायचे आहेत. महत्वाचं म्हणजे परीक्षेचं स्वरूप. पोलीस पाटील पदाची जी काही परीक्षा असते या परीक्षेचं स्वरूप कसं असतं ते लक्षात असू द्या. पोलीस पाटील या पदासाठी 2 प्रकारच्या
परीक्षा घेतल्या जातात. त्यामध्ये पहिली परीक्षा असते लेखी परीक्षा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 80 गुण आहेत, ज्याच्यामध्ये 80 प्रश्न असणार आहेत. अशा वेगवेगळ्या घटकावरून 80 प्रश्न असणार आहेत. त्या 80 प्रश्नावरून तुमचे मेरिट लागेल आणि त्यानंतर तुम्हाला 20 मार्काची मुलाखत आहे. म्हणजे असे एकूण 100 गुण जे आहे ते पेपरमध्ये असणार आहे. दोन्ही पेपरचे गुण जर एकत्र केल्याच्या नंतर यावरून तुम्हाला तुमचं मेरिट लागणार आहे, हे लक्षात असू द्या. म्हणून दोन्ही परीक्षा ज्या आहेत त्या तुम्हाला महत्वाच्या आहेत. एखाद्याला फक्त लेखीच द्यायची आणि तोंडी द्यायची नाही असं चालणार नाही. तुम्हाला दोन्ही परीक्षा देणं बंधनकारक असेल, हे पण लक्षात असू द्या. स्वरूपामध्ये पोलीस पाटील पदाचा लेखी 80 गुणांचा असेल, प्रत्येक प्रश्न 1 गुणांचा राहील. लेखी परीक्षेचं प्रश्नपत्रिका स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायाचं असेल, म्हणजे ऑप्शन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा असणार आहे. लेखी परीक्षा इयत्ता 10वी अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा असेल. सामान्य ज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश असेल. हे विषय समजून घ्या. सामान्य ज्ञान म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे सगळे जे काही आहेत, ग्राम प्रशासन, पोलीस पाटील याच्यावरती असणारे प्रश्न त्यामध्ये असणार आहेत. इथं गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न असणार आहेत. आणि तुम्ही ज्या गटातून राहतात, म्हणजे ज्या परिसरामध्ये राहतात त्या परिसरावरती, त्या जिल्ह्यावरती तुम्हाला इथं प्रश्न असणार आहेत. आणि नंतर असणारे तुमची चालू घडामोडी. हे सगळे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचा 20-20 मार्काचा, म्हणजे इथे 20 मार्क असतील, इथे 20 मार्क असतील, इथे 20 मार्क असतील आणि जवळपास इथं पण तुम्हाला 20 मार्क, म्हणजे चालू घडामोडी प्लस ग्राम प्रशासन या दोघांवरतून असे 20-20 जवळपास 80 प्रश्न तुम्हाला असणार आहेत, हे लक्षात असू द्या. पुढे त्यांनी सांगितले तोंडी परीक्षेकरता किमान गुण पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 80 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 36 गुण प्राप्त करणं अनिवार्य. प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेस पात्र राहतील. लक्षात असू द्या. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला 80 गुणांपैकी जर 36 मार्क जर पडत नसतील तर हे उमेदवार तोंडी परीक्षेसाठी पात्र ठरणार नाहीत. तुम्हाला कमीत कमी 36 गुण घेणं आवश्यकच आहे. तेवढे गुण तुम्हाला मिळायला पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला तोंडी परीक्षा देता येणार नाही. ज्या गावामधून पात्र उमेदवारापैकी, म्हणजे एकूण उमेदवारापैकी एकाही उमेदवारास 36 गुण जर मिळालेले नसतील तर अशा सर्व ठिकाणच्या जे काही जागा आहेत, या सर्व ठिकाणच्या जागा रिक्त ठेवल्या जातील, हे लक्षात असू द्या. कारण जालना जिल्ह्याच्या पेपर्समध्ये असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे की ज्यामध्ये उमेदवार त्यांना मिळालेले नाहीत. त्या जागा तशाच आहेत. त्यांचा जो काही पेपर्स आहे आणि त्यांची जी काही भरती आहे, अशा नवीन जागा ज्यावेळेस येतील त्यामध्ये त्या गावची सोडत पुन्हा एकदा निवडली जाईल आणि तिथे पुन्हा फॉर्म भरल्या जातील. बाकीचं जे काही आहे याबद्दल आपण सविस्तरपणे एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. कारण कुठलाही इथे हे आपण जे काही सांगितलेलं आहे हे सर्व जशाला तसं आपण यामध्ये परीक्षेचा दिनांक, परीक्षा वगैरे हे सगळे काही तुम्हाला सांगितलेलं आहे. तरीही सर्व विद्यार्थ्यांनी ही सर्व माहिती जी काही आहे ही माहिती सविस्तरपणे जाहिरातीमध्ये पाहायची आहे. फॉर्म कसा भरायचा आहे, कुठल्या पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे, कुठल्या वेबसाईटवरती फॉर्म भरायचा आहे, हे सर्व तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे, हे लक्षात असू द्या. ही हिंगोली परिसरातील असणारी जी काही गावं आहेत या गावांची यादी दिलेली आहे आणि त्यानुसार त्या गावच्या लोकांना तिथे फॉर्म भरायचा आहे, हे पण लक्षात असू द्या. ज्या उमेदवारांना टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे अशा उमेदवारांसाठी आपण 9405 82 87 42 यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे, ज्यावरून तुम्हाला टेस्ट सिरीज जी काही आहे हे टेस्ट सिरीज दिली जाईल आणि ज्यामधून तुमचे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर केले जातील. त्यासाठी तुम्हाला यावरती संपर्क करायचा आहे. जालना जिल्ह्याचा जो काही पेपर आहे या पेपरमध्ये आपण सर्व प्रश्न जे काही आहेत हे सर्व प्रश्न घेतले होते, ज्याचा विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त फायदा झाला आणि या माध्यमातून काही प्रश्न जशाच तसे पेपरमध्ये उतरलेले आहेत. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुमच्या गावातील असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत, उमेदवारांपर्यंत व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा आणि लवकरच आपण ऑनलाईनच्या माध्यमातून बॅच पण देणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताची जी काही बॅच आहे ही गणित बुद्धिमत्ताची बॅच आपण 30 लेक्चरची जी काही बॅच असणार आहे ही 30 लेक्चरची बॅच
मी तुम्हाला देणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पेपरला येणारा जो काही भाग आहे या पेपरला येणाऱ्या भागाचे प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. तसेच आपण प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास 500 जे काही प्रश्न आहेत, गणिताचे 500 प्रश्न, या गणिताच्या 500 प्रश्नांचं विश्लेषण पण तुम्हाला देणार आहे, जेणेकरून एवढे सगळे 500 प्रश्न तुम्हाला पाहिजेत, ज्यामधून पोलीस पाटलाला येणारे सगळे प्रश्न, सगळे घटक त्यामध्ये कंप्लीट होतील. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.